अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स यामध्ये आपण अल्डिहाइड्स आणि कीटोन्सचे फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत. कार्बोक्सिलिक ॲसिडचेही आपण फिजिकल प्रॉपर्टी पाहिलेल्या आहेत. टुडे वी सी अबाउट द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. कार्बोक्सिलिक ॲसिडचे केमिकल प्रॉपर्टीज पाहिले. तर त्याबद्दल सगळ्यात पहिलं कॅरेक्टर पाहायचं आपल्याला. कार्बोक्सिलिक ॲसिड्स आर ॲसिडिक इन नेचर. Why carboxylic acids have acidic character? Acidic character का आहे ते आपल्याला पाहायचे. तर यामध्ये कार्बोक्सिलिक ॲसिडचा जर विचार केला तर कार्बोक्सिलिक ॲसिड मध्ये दोन फंक्शनल ग्रुप येतात. यामध्ये कार्बोनिल ग्रुप येतो CO, दुसरा ग्रुप येतो OH, हायड्रॉक्सिल ग्रुप. हा जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे यामधला H+ हा डोनेट होतो, प्रोटॉन हा डोनेट होतो आणि आपल्याला नेगेटिव्हली चार्ज कार्बोक्सिलेट आयनचे फॉर्म. फॉर एक्झाम्पल दिस ॲसिड इज dissolved in water, it gives carboxylate ion RCOO minus plus hydrogen वॉटरशी कंबाईन H3O plus याला आपण कार्बोक्सिलेट आयन म्हणतो. कार्बोक्सिलेट आयन. तर हा कार्बोक्सिलिक ॲसिड H+ डोनेट करतो आणि कार्बोक्सिलेट आयन तयार करतो. कार्बोक्सिलेट आयन जेव्हा एखादा सबस्टन्स H+ डोनेट करतो, प्रोटॉन डोनेट करतो, त्याला आपण ॲसिड म्हणतो. सो कार्बोक्सिलिक ॲसिड्स आर ॲसिडिक इन नेचर बिकॉज दे डोनट H+ आयन, प्रोटॉन अँड फॉर्म कार्बोक्सिलेट आयन ॲज अ कॉन्जुगेट बेस. हा कार्बोक्सिलिक ॲसिड झाला, त्याचा H+ निघून झाल्यामुळे हा एक कार्बोक्सिलेट आयन तयार, हा एक त्याचा बेस तयार होतो, कॉन्जुगेट बेस तयार होतो H+ गेल्यानंतर. सो ड्यू टू दिस कॅरेक्टर्स कार्बोक्सिलिक ॲसिड्स हॅव ॲसिडिक कॅरेक्टर. त्यानंतर हा जो कार्बोक्सिलेट आयन तयार झाला आहे, इट इज स्टॅबिलाइज्ड बाय रेझोनन्स इफेक्ट. रेझोनन्स इफेक्टमुळे हा स्टॅबिलाइज होतो. पहा कशा पद्धतीने कार्बोक्सिलेट मध्ये RCO मध्ये ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे, लोन पेअर असतो ऑक्सिजनवर. हाच निगेटिव्हली चार्ज हा बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट होतो. सिंगल बॉन्डच्या जागी डबल बॉन्ड येतो. या ठिकाणी डबल बॉन्ड येत असल्यामुळे हा जो डबल बॉन्ड आहे हा परत निगेटिव्ह चार्ज मध्ये कन्वर्ट होतो, ट्रान्सफर होते इलेक्ट्रॉनचं आणि स्ट्रक्चर तयार होते. दुसरं रेझोनन्स स्ट्रक्चर तयार होईल. या ठिकाणी डबल बॉन्ड येईल आणि या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज. परत काय होतं की हाच निगेटिव्ह चार्ज परत डबल बॉन्ड मध्ये कन्वर्ट होतो. हा डबल बॉन्ड परत त्याच्यामध्ये, हे दोन्ही एकमेकाशी कन्वर्ट होतात. इक्विव्हॅलंट स्ट्रक्चर आहे. अशा स्ट्रक्चरला रेझोनन्स स्ट्रक्चर म्हणतो. दिस इफेक्ट इज रेझोनन्स इफेक्ट. यामध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात. या ऑक्सिजन कडून बॉन्ड पेअर मध्ये, पुन्हा बॉन्ड पेअर कडून ऑक्सिजन कडे. अशाला आपण रेझोनन्स इफेक्ट म्हणतो. या दोन स्ट्रक्चरचा मिळून आपल्याला रेझोनन्स हायब्रिड तयार करतात की या कार्बनला जे दोन्ही ऑक्सिजन ॲटॅच आहेत, या दोघांवरही निगेटिव्ह चार्ज ट्रान्सफर होतात. इकडे पण होत आहेत, तिकडे पार्शियली. त्यामुळे आपल्याला दोन्हीकडेही हा चार्ज दाखवता येतो, डेल्टा निगेटिव्ह, डेल्टा निगेटिव्ह. हायब्रिड स्ट्रक्चर म्हणतात आपण, रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर. तर ह्या रेझोनन्स इफेक्टमुळं कार्बोक्सिलेट आयनला स्टॅबिलिटी मिळते आणि तो इट कॅन इझिली डोनेट H+ आयन. म्हणूनच तो H+ आयन ॲसिड डोनेट करून कार्बोक्सिलेट स्टेबल आयन तयार करतो. म्हणून त्याला ॲसिडिक नेचर आपल्याला प्राप्त झालं. त्यानंतर की हा जो स्टॅबिलायझेशनमुळं, रेझोनन्स इफेक्टमुळं त्याला स्टॅबिलायझेशन मिळालं, त्यामुळे त्याला ॲसिडिक नेचर मिळालं. त्यानंतर बघूया आपण इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट ऑन ॲसिडिटी ऑफ कार्बन. तर इलेक्ट्रॉनिक इफेक्ट, इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. इलेक्ट्रॉनिक इफेक्टचा ॲसिडिक कॅरेक्टरवर परिणाम होतो की यामध्ये ॲसिडिक ग्रुपमध्ये जो RCOH अल्किल ग्रुप आहे, या अल्किल ग्रुपमध्ये जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप, डोनेटिव्ह ग्रुप जर वाढले तर त्या ॲसिडिक कॅरेक्टरमध्ये बदल होतो.
तर यामध्ये का फरक होतो? कारण वेगवेगळे जर आपण कार्बोक्सिलिक ऍसिड पाहिले तर त्यांच्या स्ट्रेंथ मध्ये बदल आहे, त्यांच्या पीके व्हॅल्यू मध्ये बदल, पीके व्हॅल्यू मध्ये बदल आल्यामुळे त्यांच्या ऍसिडिक कॅरेक्टर मध्ये बदल येतो. समजा ऍसिटिक ऍसिड आहे, ऍसिटिक ऍसिड मध्ये मिथाइल ग्रुप आहे, हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. या मिथाइल ग्रुप मध्ये 3 हायड्रोजन, या मिथाइल ग्रुप मध्ये 3 हायड्रोजन पैकी जर एक हायड्रोजन आला तर त्या ऍसिडिक कॅरेक्टर मध्ये चेंज होतो. क्लोरीन हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन ओढून घेणारा. कार्बोक्सिलेट आयन मध्ये हा निगेटिव्ह चार्ज असतो आणि हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असल्यामुळे समजा इथे Cl घेतला आपण COO, समजा कार्बोक्सिलेट आयन तयार झाला, तर हेच इलेक्ट्रॉन या क्लोरीन कडे अट्रॅक्ट होऊ शकतात, ज्या निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट होत आहे. निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट झाल्यामुळं की त्या निगेटिव्ह आयनचं स्टॅबिलायझेशन होत आहे, कार्बोक्सिलेट आयनचं स्टॅबिलायझेशन इन्क्रीज होत आहे, त्यामुळे इट इन्क्रीजेस द ऍसिडिक कॅरेक्टर, ऍसिडिक कॅरेक्टर वाढतं. जर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आला तर ऍसिडिक कॅरेक्टर वाढते, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आला ऍसिडिक कॅरेक्टर कमी होते. हा मिथाइल हा डोनेटिंग ग्रुप आहे, त्यामुळे या दोघांपेक्षा ऍसिडिक ऍसिड वीक ऍसिड आहे आणि त्याच्यापेक्षा हा जो मोनोक्लोरो ऍसिडिक ऍसिड आहे तो मोर ऍसिडिक आहे. त्यामध्ये परत विथड्रॉइंग ग्रुप मध्ये फरक असतो. जो मोर विथड्रॉइंग ग्रुप असतो त्याची आणखी ऍसिडिक स्ट्रेंथ वाढत जाणार. हॅलोजन हा विथड्रॉइंग ग्रुप आहे, हॅलोजन मध्ये वेगवेगळे हॅलोजन आहे, त्यामुळे ते रिॲक्टिव्हिटी माहिती आपल्याला. फ्लोरीन इज मोर रिॲक्टिव्ह दॅन क्लोरीन दॅन ब्रोमीन दॅन आयोडीन. तर त्या ऍसिड मध्ये जर फ्लोरीन असेल तर ऍसिडिक कॅरेक्टर वाढणार, क्लोरीन असेल त्यापेक्षा कमी होणार ऍसिडिक कॅरेक्टर, ब्रोमीन असेल त्यापेक्षा कमी होईल आणि आयोडीन असेल त्यापेक्षा कमी होईल. तर जेवढा विथड्रॉइंग ग्रुप जास्त राहील, हाय विथड्रॉइंग ग्रुप राहील, ऍसिडिक कॅरेक्टर वाढेल, पीके व्हॅल्यू कमी होईल. लक्षात ठेवा, पीके व्हॅल्यू जेवढी कमी तेवढा ऍसिडिक कॅरेक्टर जास्त, ऍसिडिक स्ट्रेंथ जास्त राहते असं आपल्याला सांगता येते. त्यानंतर जनरली तर इलेक्ट्रॉनिक इफेक्ट लक्षात आला, ऍसिड मध्ये OH ग्रुप मुळे त्याला ऍसिडिक कॅरेक्टर मिळालेलं आहे. तसंच OH ग्रुप हा आणखी कोणात असतो? अल्कोहोल मध्ये असतो, फिनॉल मध्ये असतो आणि या कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. तर तिन्ही पण ऍसिड आहेत, अल्कोहोल्स, फिनॉल्स, कार्बोक्सिलिक ऍसिड, पण त्यांच्या ऍसिडिक स्ट्रेंथ मध्ये बदल आहे कारण त्यांची पीके व्हॅल्यू डिफरंट आहे. त्यामध्ये सगळ्यात जास्त अल्कोहोलची पीके व्हॅल्यू जास्त म्हणजे तो लेस ऍसिडिक आहे, फिनॉलची मीडियम आहे, तो मीडियम ऍसिडिक आहे आणि कार्बोक्सिलिक ऍसिडचा पीके व्हॅल्यू कमी आहे, एकदम कमी आहे, म्हणून कार्बोक्सिलिक ऍसिडची स्ट्रेंथ जास्त आहे. या ठिकाणी एक प्रॉब्लेम दिला आपल्याला, पेज नंबर 276. यामध्ये अल्कोहोल्सला आपण लिहितो ROH, फिनॉल्सला लिहितो आपण AROH किंवा रिंग लिहितो, रिंग काढतो आपण त्याला OH, हा झाला फिनॉल. त्यानंतर कार्बोक्सिलिक ऍसिड लिहितो आपण RCOOH. या तिघांची जर तुलना केली तर यांचं आयोनायझेशन झाल्यावर हे आपल्याला पीके व्हॅल्यू डिफरंट आहे. यामध्ये 16 अल्कोहोलची आहे, 10 फिनॉलचे, 4.5 कार्बोक्सिलिक ऍसिड. हे पीके व्हॅल्यू आहे. पीके व्हॅल्यू जेवढी कमी तेवढा तो स्ट्रॉंग ऍसिड असतो. यामध्ये पीके व्हॅल्यू जास्त आहे, लेस ऍसिड, हा मॉडरेट आहे आणि सर्वात कमी आहे म्हणजे हा मोर ऍसिडिक आहे. तर यामध्ये फरक काय की इफेक्टचा परिणाम होतो की अल्कोहोल मध्ये आहे हा अल्किल ग्रुप, हा अल्किल ग्रुप असल्यामुळं या ठिकाणी जो अल्कोहोलचा जो H+ निघून चाललाय, जो निगेटिव्हली चार्ज आहे, कार्बन याला आपण अल्कोक्साइड ग्रुप म्हणू, या ठिकाणी हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असल्यामुळे पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट होतो आणि यामध्ये याचं डिस्टॅबिलायझेशन होतं. त्या आयनचं निगेटिव्ह आयनचं काय होतं? डिस्टॅबिलायझेशन होऊन यामध्ये ऍसिडिक कॅरेक्टर कमी होतं आणि पीके व्हॅल्यू जास्त. फिनॉल मध्ये काय आहे की जेव्हा फिनॉलचा फिनॉक्साइड आयन तयार होतो, H+ निघून जातो त्याला फिनॉक्साइड आयन म्हणतो, की यामध्ये रिंग असल्यामुळे यामध्ये रेझोनन्स इफेक्ट होतो आणि त्यामुळे थोडंसं यामध्ये स्टॅबिलिटी वाढते,
मॉडरेट स्टॅबिलिटी, त्यापेक्षा अल्कोहोलपेक्षा जास्त आहे, मॉडरेट आहे. फिनॉल्स आर मोर ॲसिडिक दॅन अल्कोहोल. अल्कोहोल्स आर वीक ॲसिड्स. त्यानंतर कार्बोक्सिलिक ॲसिड मध्ये आपण आताच पाहिलं की दोन रेझोनन्स स्ट्रक्चर तयार होतात आणि त्या दोन रेझोनन्स स्ट्रक्चरमुळे त्याची स्टॅबिलिटी जास्त असते, हाय स्टॅबिलिटी ड्यू टू रेझोनन्स स्ट्रक्चर. आणि रेझोनन्स स्ट्रक्चर इक्विव्हॅलंट स्ट्रक्चर असतात. फिनॉल मध्ये असतात पण ते नॉन इक्विव्हॅलंट असतात, तर ॲसिड मध्ये हे इक्विव्हॅलंट असतात. यामुळे याचा पीके व्हॅल्यू कमी येतो 4.5 आणि याचे ॲसिडिक स्ट्रेंथ जास्त असते. तर लक्षात ठेवा, तिघांची जर आपण तुलना केली, अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स, अल्कोहोल्स आर वीक acids and they have high pK value due to destabilization of electron donating group. Phenols are moderately stabilizing. Phenoxide ion moderate stabilized आहे, कारण त्यामध्ये रिंग असल्यामुळे थोडं स्टॅबिलिटी वाढते अल्कोहोलपेक्षा. पीके व्हॅल्यू मॉडरेट येतो, 10 ॲसिडिक स्ट्रेंथही मॉडरेट येते. कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये रेझोनन्स स्ट्रक्चर तयार झाल्यामुळे कार्बोक्सिलिक आयनचे स्टॅबिलिटी वाढते, पीके व्हॅल्यू कमी येतो 4.5, पण ॲसिडिक स्ट्रेंथ वाढते. मग लक्षात ठेवा, तिघापैकी अल्कोहोल्स आर वीक बेसिक, फिनॉल्स आर मॉडरेट, अल्कोहोल्स आर वीक ॲसिड्स, फिनॉल्स आर मॉडरेट acids, and carboxylic acids are strong acids as compared to them. Okay.